मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुका या पुढे जाण्याची शक्यता आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। तर यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। या महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या फेब्रुवारी 2022 ला व्हायला पाहिजे होता। 22 नाही, 23 नाही, 24 नाही, 25 आता 26 उजाडे। आज कुठल्या ना कुठल्या नवीन कार्यकर्त्याला, जुन्या कार्यकर्त्याला या निमित्तानं थांबावं लागलेलं आहे। अजूनही एक प्रश्न आहेच। मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक मॅटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। मला जे वकिलांनी सांगितलेलं आहे ते माझ्या नळदुर्गच्या जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी ह्या निमित्तानं करतोय। बघा, आज या संदर्भात काही बोलणं योग्य नाही। 25 तारखेला सुनावणी आहे, त्या सुनावणीच्या आधारावर निवडणूक आयोगच त्या संदर्भातला निर्णय करेल, त्यामुळे आम्ही काही बोलणं योग्य होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।